अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांचा सुसवाट, पोलीस अधीक्षकांना निवेदन। अहिल्यानगर अंमली पदार्थ विक्रीतून मोठ्या प्रमाणावर पैसा मिळत असल्याने अनेक अवैध धंदा करणाऱ्या व्यावसायिक या मार्गाकडे वळाले आहे। गांजा, नशेचे इंजेक्शन अशा अंमली पदार्थांची विक्री अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत असून ही चिंतेची बाब ठरत आहे। अंमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी ड्रग्ज फ्री पोलीस ठाणे करण्याचा मानस व्यक्त केला असून येत्या 15 दिवसात त्या दृष्टीने सर्व पोलीस ठाणेदारांना सूचना देऊन कडक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे। पोलिसांकडून गांजा विक्री करणाऱ्यांवर नेहमीच कारवाई केली जाते, मात्र अलीकडच्या काळात श्रीरामपूर, संगमनेर, अहिल्यानगर शहरात नशेच्या इंजेक्शनचे प्रमाण वाढले आहे। अनेक तरुण या व्यसनाच्या आहारी गेले आहे। जिमला जाणाऱ्या तरुणांना ताकद वाढविण्यासाठी आणि नशेसाठी मेफेंटरमाइन इंजेक्शन परवाना नसताना विकले जात असल्याचे आढळून आले आहे। दिल्ली येथून कुरिअरद्वारे हे इंजेक्शन मागवले जाते आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची विक्री केली जाते। यापूर्वी श्रीरामपूर पोलिसांनी कारवाई करून तब्बल 14 कोटी रुपयांची ड्रग सदृश पावडर जप्त केली होती। गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असून अनेक वेळा पोलिसांनी त्याचा साठा पकडला आहे। गेल्या काही दिवसापूर्वी कोतवाली पोलिसांनी 100 किलो गांजा जप्त केल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी 120 किलो गांजा जप्त केला आहे। शासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे। श्रीरामपूर, संगमनेर, अहिल्यानगर शहर आदी ठिकाणी अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत असून तरुण पिढी त्याच्या आहारी गेली आहे। गांजाच्या नशेमुळे तरुण गुन्हेगारी कृत्याकडे वळत असून नशेच्या अवस्थेत स्वतःचे भान हरपतात। तरुण पिढी बर्बाद करण्यासाठी गांजा आणि इंजेक्शन सारख्या नशेचा वापर वाढत असल्याचे स्पष्ट होते। ड्रग्ज विक्री रॅकेटबाबत मोहीम व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त केला असून जिल्ह्यातील वाढता ड्रग्जचा वापर पाहता पोलिसांनी अधिक कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे।